बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि. तथियंपि धम्मं शरणं गच्छामि. तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनभवा धातुवधातुगभ्ये. लंकाय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागता पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्ध समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्म समानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानथि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अध्यायमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरणबुद्धासमे शरणधम्मासमे शरणसंघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत, धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो। धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे। जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सदधम्म होय। ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा काही धर्मांचा सिद्धांत होता। या सिद्धांतानुसार ती फक्त थोड्याच लोकांना असली पाहिजे। उच्चवर्णीय लोकांनाच ज्ञान अर्पण करण्याची अनुज्ञा होती आणि त्यांपैकी ती फक्त या 3 पुरुषवर्गांनाच होती। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रेनवर्णिकांना ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यांपैकी ती फक्त या त्रेनवर्णिकातील पुरुषवर्गालाच होती। स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञान ग्रहण करण्याचे अधिकार नव्हते। ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभा केले। ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, ती सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवत असत। पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला। लोहिच्य ब्राह्मणाविरुद्ध झालेला त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो। एकदा कौशल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असताना तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले। यावेळी शालवाटिकेत लोहिच्य नावाचा एक ब्राह्मण राहत होता। ही शालवाटिका चांगली गजबजलेली, कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेली प्रदेश होता। हा प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासह दान केलेला होता। जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहिच्य ब्राह्मणाचे मत होते। तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहिच्य ब्राह्मणाला कळले। हे कळल्यावर लोहिच्याने आपला न्हावी भेसिक यास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उत्तरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा झाला आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहिच्य ब्राह्मणाकडे भोजनास यावे। तो न्हावी म्हणाला, ठीक आहे महाराज। लोहिच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्यांना आमंत्रण दिले। तथागतांनी त्या विनंतीला मूकसंमती दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले। भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहिच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धांमागे एक पाऊल टाकीत चालत होता। रस्त्यात त्याने तथागतांना लोहिच्याने ते दुष्टमत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले। तथागतांनी उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे। तथागत त्या लोहिच्य ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले। त्या लोहिच्य ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या
हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न ते नको म्हणेपर्यंत वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मण, ज्ञान अथवा विद्या, स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या. दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील का नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील. गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानीन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असे मानीन. मग लोहितच, मला सांग, कौशलचा राजा प्रसेनजित काशी आणि कौशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कौशल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कौशलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहे. त्याला एकट्यालाच त्या काशी कौशलचे उत्पन्न, तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या. दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आक्षित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर मला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालकीचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कौशलचा राजा प्रसेनजित काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणालाही त्याचे काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जर दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तदत्त हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण, विद्या आणि ज्ञान, स्त्री पुरुषांना
देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माण करतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी उभा करतो. तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याला शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे. बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात. सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकाये न पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्म न भजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि